अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. नागपूर महानगरपालिका निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. राजकीय पक्षाच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार आपल्या सोबत आहे. भाऊ, तुम्ही बैठक घेतली आणि काय नेमका निर्णय झाला बैठकीत? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा ग्रुपची आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सगळे नागपूर शहराचे पदाधिकारी, नागपूर शहराचे सगळे कार्यकर्ते, नागपूर शहराचे सगळे फ्रंटल सेलचे अध्यक्ष सगळेजण आम्ही उपस्थित होतो. आणि आम्ही असं ठरवलं की येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फार जोमानं लढणार आहे. कारण की आमचा एक टॅगलाईन आहे, विकासाचा वादा म्हणजे अजितदादा. ज्या विकासासाठी अजितदादा हे प्रयत्नशील असतात त्याच नागपूरचा विकास करण्याकरता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मैदानात उतरणार आहे. आजही आम्ही जनतेची सेवा करूनच राहिलो. आम्ही हा ठराव माननीय अजितदादा पवार, माननीय प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे साहेब आणि राजेंद्र जैन साहेब यांच्याकडे आम्ही पाठवलेला आहे. किती जागा लढणार आहेत तुम्ही आणि महायुतीत लढणार आहे की वेगळे लढणार? हे पहा, आता तर आम्ही महायुतीतच लढणार आहे. आम्ही 40 जागांवर दावा केलेला आहे. आमच्या 40 जागांचं रेकॉर्ड आहे आमच्याजवळ की मागच्या वेळेस आमचे किती मतांनी हारले होते, काय हारलेले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही याच्या पहिले काँग्रेसला मदत केली ना. आता यावेळेस आम्ही महायुतीत असताना भाजपला लोकसभेतही केली आहे आणि विधानसभेतही केली आहे. त्याच्यामुळे जर महायुतीमध्ये जर आम्ही सगळे तिन्ही पक्ष जर लढलो तर मला वाटत नाही की काँग्रेसचे काही लोक दिसतील म्हणून. कारण की आज परिस्थिती अशी आहे की डबल इंजिनचं सरकार जर या महाराष्ट्रात आहे तर या महानगरपालिकेमध्ये सुद्धा एक महायुतीची सत्ता आलीच पाहिजे. म्हणून आमची अशी आग्रहाची विनंती आहे की आम्हाला सुद्धा महायुतीमध्ये घ्यावं आणि 40 सीटा सन्मानपूर्वक द्यावं. आम्ही ठराव पाठवला आहे. अजितदादा, प्रफुल्लभाई आमचे संपर्क प्रमुख आहे विदर्भाचे, राजेंद्र जैन साहेब हे निरीक्षक आहेत आणि त्यांच्याजवळ आम्ही हा सगळा डाटा ठेवलेला आहे. त्याच्यामुळे ते वरिष्ठ लोकांशी बोलतील आणि मला नक्की माहिती आहे की आम्हाला 40 सीटा मिळतील. भाजप मोठा पक्ष आहे, 40 जागा देतील नागपूरसारख्या शहरात? असं आहे, भाजप मोठा पक्ष असला तरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाची एक वेगळी ताकद असते. ज्याप्रमाणे आमचीसुद्धा एक वेगवेगळ्या समाजामध्ये ताकद आहे आणि ते लोक आमच्या राष्ट्रवादीला मानणारे लोक आहेत, अजितदादाला मानणारे लोक आहेत. मी शेवटी तुम्हाला सांगतो, आमचं जो एक टॅगलाईननी आता आम्ही यात्रा काढणार आहे, विकासाचा वादा अजितदादा आणि दुसरं म्हणजे गतिमान विकासाच्या वादळाचं नाव म्हणजे अजितदादा. ह्या 2 टॅगलाईन घेऊन आम्ही महानगरपालिकेमध्ये उतरणार आहे. शेवटचा प्रश्न माझा, जर महायुतीनं 40 जागा दिल्या नाही भाजपनं तर राष्ट्रवादीची भूमिका काय असणार? ते माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे साहेब आणि राजेंद्र जैन साहेब हे ठरवतील. ते जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन आम्ही नागपूर शहराचे सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते करू आणि त्याप्रमाणे आम्ही जोमाना दिशेची तयारी पर्याय 100% स्वबळाची सुद्धा आम्ही तयारी केलेली आहे. आणि रोजचंच वर्किंग सुरू आहे. असं काही कॉर्पोरेशन आली म्हणून नाही. जनसामान्याचे प्रश्न सोडवण्याचं हिरिरीनी काम जर कोणी करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज नागपूर शहरामध्ये करत आहे. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.